लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चेत राहिलेल्या लढतींपैकी पहिल्या क्रमांकावर होती ती बारामतीची लढत। त्याचं कारण म्हणजे पहिल्यांदाच कुटुंबातील व्यक्तीचं आव्हान सुप्रिया सुळेंसमोर होतं। या निवडणुकीत संपूर्ण पवार घराणं विरुद्ध अजित पवारांचं कुटुंब असं चित्र पाहायला मिळालं होतं। या निवडणुकीनंतरच खऱ्या अर्थाने पवार कुटुंबात फूट पडली हे निश्चित झालं। तर दुसरीकडे शिवसेनेतील फुटीमुळे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात देखील कीर्तिकर पिता पुत्र आमने सामने आले होते। गजानन कीर्तिकर शिंदे गटात गेल्यानंतर देखील अमोल कीर्तिकरांनी ठाकरेंची साथ सोडली नाही। सुरुवातीला हे पिता पुत्र निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची चर्चा झाली। मात्र इकडे ठाकरेंनी अमोल कीर्तिकरांना उमेदवारी दिल्यानंतर लगेचच शिंदे गटाकडून उमेदवारीसाठी आग्रही असणाऱ्या गजानन कीर्तिकरांनी निवडणुकीतून माघार घेतली। एकूणच पिता पुत्रांपैकी कोणालाही उमेदवारी मिळाली तरी खासदारकी शेवटी घरातच येणार हे जाणूनच या कीर्तिकर पिता पुत्रांनी एकमेकांच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतला का, अशा चर्चा त्यावेळी रंगल्या। आता विधानसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिलेले असताना पुन्हा एकदा काही कुटुंबात अशाच पद्धतीने फूट पडल्याची चित्र आहेत। अनेक मतदारसंघात एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींनी एकाच जागेवर दावा केल्याने आता पिता पुत्र काका पुतणे दोन भाऊच आमने सामने येऊ शकतात। मात्र आता यापैकी नेमकी किती कुटुंबांमध्ये खरंच वैर आलंय आणि किती कुटुंबांमध्ये केवळ राजकीय हेतूने नुरा कुस्ती रंगली, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। यामध्ये अर्थात पहिलं कुटुंब आहे ते पवार कुटुंब, जे लोकसभा निवडणुकीत झालं त्याचाच दुसरा अंक विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार अशी चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवारांच्या विरोधात त्यांच्या सख्ख्या भावाचे चिरंजीव युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळेंचा प्रचार केला होता। तेव्हापासूनच बारामती विधानसभेसाठी युगेंद्र पवारांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे। शरद पवार यांच्याकडे जेव्हा कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवारांच्या उमेदवारीची मागणी केली त्यावर शरद पवारांनी यावर योग्य वेळेला निर्णय घेतला जाईल असं उत्तर दिलंय। त्यामुळे बारामतीतून युगेंद्र पवारांना तिकीट देऊन बारामतीचा दादा बदलण्याचे प्रयत्न शरद पवार गटाकडून सुरू आहेत। आता अजित पवारांना लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा झालेला पराभव जिव्हारी लागलाय, तर शरद पवारांकडे अजित पवारांना बारामतीत टक्कर देऊ शकेल असा दुसरा चेहरा नाहीये। शिवाय कुटुंबातील व्यक्तींमध्ये लढत झाल्यास कुठेतरी भावनिक वातावरणाचा शरद पवारांना फायदा होत असल्याचा मागच्या निवडणुकीत समोर आलाय। त्यामुळे युगेंद्र पवारांना तिकीट देण्याची खेळी शरद पवारांनी खेळली, तर विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबात काका पुतण्यांमध्ये काटेकी टक्कर रंगणार असं चित्र आहे। पण काही जण असंही म्हणतात की अजितदादांविरोधात शरद पवारांचा सूर निवळला असून ते उमेदवार देणार नाहीत। त्यामुळे नक्की काय होतं हे महिनाभरात कळेलच। दुसरं कुटुंब आहे ते झिरवळ यांचं। राष्ट्रवादीच्या बंडामध्ये अजित पवारांना साथ देणाऱ्या चेहऱ्यांमध्ये नरहरी झिरवळ हे देखील आघाडीवर होते। मात्र त्यानंतर नरहरी झिरवळ यांच्या वारंवार शरद पवार गटात जाण्याच्या चर्चा रंगल्या। त्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत नरहरी झिरवळ शरद पवारांचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासोबत एका कार्यक्रमात दिसले होते। त्यानंतर नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत देखील नरहरी झिरवळांनी ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांना पाठिंबा दिला होता। कौटुंबिक संबंधांमुळे आपण त्यांना पाठिंबा देत असल्याचं स्पष्टीकरण जरी झिरवळांनी दिलं असलं तरी कुठेतरी झिरवळांच्या भूमिका या कायमच संशयास्पद राहिल्यात। अशातच नुकतेच नरहरी झिरवळांचे चिरंजीव गोकुळ झिरवळ जयंत पाटलांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शरद पवार गटाच्या मेळाव्यात सहभागी झाले होते। त्यावर त्यांना विचारले असता माझी छाती फाडली तरी शरद पवारच दिसतील। शरद पवार यांच्यावर आपला विश्वास पित्याहून जास्त आहे असं त्यांनी सांगितलंय। यासोबतच त्यांनी शरद पवार गटाकडून दिंडोरी विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली। खरं तर लोकसभा निवडणुकीपासूनच गोकुळ झिरवळ हे शरद पवार गटाकडून लढण्यास इच्छुक होते, मात्र त्यांना त्यावेळी संधी मिळाली नाही। त्यामुळे कुठेतरी विधानसभेची संधी हातातून जाऊ नये यासाठी झिरवळ पिता पुत्र एकमेकांच्या विरोधात आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं दिसतंय। दिंडोरी लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे आमदार असलेल्या मतदारसंघात भारती पवार या पिछाडीवर होत्या। त्यातही नरहरी झिरवळ यांच्या विधानसभा मतदारसंघात भारती पवार या सर्वाधिक म्हणजेच 82,308 मतांनी पिछाडीवर होत्या। त्यामुळे आता महायुती दिंडोरी विधानसभा मतदारसंघ अजित पवारांना देईल का आणि त्यातही नरहरी झिरवळांना पुन्हा इथे उमेदवारी मिळेल का यावर प्रश्नचिन्ह असल्यानेच मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न झिरवळांनी सुरू केलेला दिसतोय। त्यामुळे गोकुळ झिरवळांकडून घरातच फूट पडल्याचं वक्तव्य करून झिरवळ दोन हेतू साधताना दिसतायत। एक म्हणजे अजित पवार आणि महायुतीवर उमेदवारीसाठी दबाव निर्माण करणं आणि दुसरा म्हणजे जरी महायुतीकडून तिकीट मिळालं नाही तरी मुलाच्या रूपाने का होईना पण आमदारकी घरातच ठेवण्याचा। त्यामुळे झिरवळ पिता पुत्रांमधील हा संघर्ष केवळ उमेदवारीसाठी केलेली नुरा कुस्तीच असल्याचं दिसून येत आहे। तिसरं कुटुंब आहे देशमुख कुटुंब। काटोल विधानसभा मतदारसंघात आधीच देशमुख कुटुंबामधील अनिल देशमुख विरुद्ध आशिष देशमुख असा संघर्ष आहे। आशिष देशमुख हे खरं तर अनिल देशमुख यांचे पुतणे आहेत। मात्र 2014 मध्ये आशिष देशमुखांनी भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीमध्ये अनिल देशमुखांचा पराभव केला होता। त्यानंतर हा संघर्ष सुरूच आहे।
आता यावेळी देखील आशिष देशमुख भाजपकडून काटोलमधून लढण्यास आग्रही आहेत. तर सध्या काटोलमधून आमदार असलेल्या अनिल देशमुखांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी देखील काटोलमधून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन देखील या संदर्भात चर्चा केली आहे. महत्त्वाचं म्हणजे अनिल देशमुख यांनी देखील काटोलवरील दावा सोडलेला नाहीये. त्यामुळे एकीकडे कुठेतरी पुतण्यासोबत संघर्ष, तर इकडे मुलासोबत नुरा कुस्ती खेळण्याचा प्रयत्न अनिल देशमुखांचा सुरू आहे का असं दिसतंय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरण आणि आशिष देशमुखांच्या उमेदवारीची चर्चा, यामुळे यावेळी अनिल देशमुखांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह आहे. अशा वेळी सलील देशमुखांना पुढे करून कुठेतरी दोन्ही गटांकडून पितापुत्रांसाठी उमेदवारीची दारं खुली ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. जरी अनिल देशमुखांना शरद पवारांनी तिकीट दिलं नाही, तर सलील देशमुखांच्या नावाचा विचार होऊ शकतोय. आणि दोन्ही पितापुत्रांचं तिकीट शरद पवारांनी नाकारलंच तर सलील देशमुख अजित पवार गटाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करू शकतात. त्यामुळे पितापुत्रांमध्ये सुरू असलेला हा संघर्ष वरवरचा असल्याचंच म्हणता येतंय. त्यानंतरचं कुटुंब आहे ते अत्राम यांचं. अहेरी विधानसभा मतदारसंघात अत्राम या राजघराण्याचा प्रभाव आहे. अत्राम घराण्यात देखील अनेकदा भाऊ भाऊ पितापुत्र आमनेसामने आलेत. मात्र अत्राम घराण्यातील संघर्ष हा फार जुना असल्याने इथे नुरा कुस्ती आहे असं म्हणता येत नाही. 1990 मध्ये धर्मराव बाबा अत्राम हे पहिल्यांदा काँग्रेसकडून विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1995 ला त्यांचे बंधू सत्यवानराव अत्राम यांनी त्यांचा पराभव केला. 1999 आणि 2004 ला ते पुन्हा निवडून आले. त्यानंतर 2014 ला सत्यवानराव यांचे चिरंजीव म्हणजेच धर्मराव बाबांचे पुतणे अमरीश अत्राम यांनी त्यांचा पराभव केला. 2019 ला देखील पुन्हा एकदा काका पुतणे आमने सामने आले होते. मात्र या निवडणुकीत धर्मराव बाबा अत्राम यांना विजय मिळाला. अत्राम आजपर्यंत चौथ्यांदा अहेरीमधून निवडून आलेत आणि महत्त्वाचं म्हणजे 4ही वेळा त्यांना मंत्रिपद देण्यात आले. आता मागच्या वेळी धर्मराव बाबा अत्राम यांच्याकडून पराभव स्वीकारल्यानंतर अमरीश अत्राम यावेळी भाजपकडून अहेरीतून लढण्यास इच्छुक असतील. तर इकडे धर्मराव अत्राम हे गडचिरोलीतून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. ते स्वतः लोकसभेला जाऊन अहेरी विधानसभेची जागा आपल्या मुलीसाठी रिकामी करणार होते. मात्र ही जागा भाजपला गेल्याने त्यावेळी त्यांना तिकीट मिळू शकलं नाही. त्यानंतर त्यांना गोंदियाचे पालकमंत्रीपद देखील सोडावं लागलं होतं. त्यामुळे आता अजित पवार गट अहेरी विधानसभेसाठी अडून बसला तर अमरीश अत्राम यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची चिन्ह संपतायत. अशा वेळी उमेदवारीसाठी अहेरी मतदारसंघात देखील नुरा कुस्ती रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षफुटीचा फायदा घेत उमेदवारीच्या अपेक्षेने अनेक कुटुंबांमध्ये नुरा कुस्ती रंगलेली दिसते. तुम्हाला काय वाटतं? खरंच या नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष आहे की हा संघर्ष केवळ उमेदवारीसाठी खेळलेली नुरा कुस्ती आहे? असे अजून कोणते घराणे आहेत ज्यांच्यामध्ये या निवडणुकीत फूट पडू शकते? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.